आजचे सत्कारमूर्ती लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, मंचावर उपस्थित माझे सर्व जुने मित्र, सहकारी, मंत्रीगण, खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व नेते मंडळी, बांधवांनो आणि बहिणींनो, रामशेठ ठाकूर यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो. पण खरं म्हणजे अनेक सत्काराचे कार्यक्रम असे असतात की त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बोलावं आणि काय बोलू नये हे समजत नाही. पण आज आपण सगळेजण जिथे जमलेलो आहोत ते मनातून आणि हृदयातून रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे आहोत. आणि हे प्रेम याकरता आहे की त्यांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा आपल्या सगळ्यांना जवळून परिचय आहे. माझ्याकरता अनेक आठवणी आहेत. मी 1995 साली ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि पनवेल ते सायन मार्गावरच्या उड्डाणपुलाचं काम हातात घेतलं, त्यावेळी हा जो पनवेल टू JNPT रोड होता, इथले कॉन्ट्रॅक्टर पळून गेले होते. टेंडर काढल्यावर कोणी काम करायला तयार नव्हतं, म्हणजे पळवलेच होते ते सगळे. आणि ती सगळी कामं पुन्हा सुरू करण्याकरता ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्याच्यात रामशेठ ठाकूर हे प्रमुख होते. ते म्हणाले या भागाचा विकास झाला पाहिजे, अडचणी आहेत त्या आपण सोडवूया. मी शिपिंगचा मंत्री झालो आणि शिपिंगचा मंत्री म्हणून JNPT मध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली. परंतु अनेक प्रश्न अडकलेले होते. त्यावेळी महेशजी JNPTचे ट्रस्टी होते. पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नव्हते, लोकांना अनुदान मिळालं नव्हतं, सिडको JNPT याच्यात वाद होते. आणि त्यामुळे जगातलं 3ऱ्या नंबरचं हे कंटेनर पोर्ट याची अनेक कामं अडकलेली होती. पण या सगळ्या कामामध्ये ज्यावेळी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी ज्या चांगल्या सूचना लोकहिताच्या केल्या त्या सगळ्या सूचना मान्य करत करत आम्ही पुढे गेलो. आणि एखादी गोष्ट होत नसेल तर मी त्यांना समजून सांगितले की ही करता येणार नाही, यातली अडचण आहे, ते त्यांनी स्वीकारलं. एकीकडे या भागातला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी याचा विकास झाला पाहिजे आणि दुसरीकडे त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे याची जाणीव ठेवून रामशेठ ठाकूर यांनी कार्य केलं. आणि त्याचमुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथला विकास जर होणार असेल तर त्या विकासामध्ये स्थानिक लोकांना जर रोजगार मिळणार नाही तर मग त्या विकासाचा उपयोग काय आहे. आणि म्हणून आज विकासाच्या बाबतीतला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवत असताना भूमिपुत्रांचे अधिकार निश्चितपणे जपण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाने केलं. 2 वेळा लोकसभेत ते निवडून आले. मलाही पण त्या काळामध्ये मी मंत्री झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. त्या काळामध्ये त्यांनी आमच्याबरोबर ते आले. त्यांनी आमच्या खरं म्हणजे पक्षाचा विस्तार या भागात करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर रामशेठ ठाकूरांचा आहे. आमची संघटना एवढी शक्तिशाली नव्हती, पण त्यांनी त्यांचं बळ उभं केलं आणि या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी आमच्या कार्यकर्त्यांना, पक्षाला मिळाली. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर मी सगळ्यांना, राजकारणातल्या लोकांना नेहमी सांगतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट ओनली पॉलिटिक्स. राजकारणाचा अर्थ आहे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. जनतेच्या शिक्षण क्षेत्र असेल, सेवेचं क्षेत्र असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, जनतेचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊन त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल याचा विचार करणारं नेतृत्व असेल तर त्याला आपले पोस्टर बॅनर लावून मतं मागण्याची गरज पडत नाही. रामशेठ ठाकूर यांनी खऱ्या अर्थाने लोकनेता हा शब्द त्यांना सार्थक आहे. कारण या ठिकाणी त्यांच्या दानशीर वृत्तीतून लाखो लोकांना त्यांनी मदत केली. ही गोष्ट खरी आहे की पैसे कमावणाऱ्यांची समाजात कमी नाही आहे.
पण मिळालेला पैसा मला समाजाने दिलेला आहे म्हणून समाजाकरता पुन्हा तो वापस करणारे लोकांची खूप कमी आहे. पण मला जे मिळालं ते समाजामुळे मिळालं आणि म्हणून मी ते समाजाला वापस करीन ही भावना मनात ठेवून सातत्याने आपला उदारतेचा हात जनतेकरता आपला सगळा पैसा वाटून देण्याचा मनाचं मोठं मन हे रामशेठ ठाकूरांनी दरवेळेला दाखवलं. या भागातल्या गोरगरीब जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांची मुलं शिकली पाहिजे, त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि उत्तम शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे याची चिंता त्यांनी सातत्याने केली. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, मी त्याला साम्राज्य म्हणणार नाही, पण शिक्षण क्षेत्रातली एवढी मोठी शक्ती उभी केली की ज्या मार्फत गेल्या अनेक वर्षामध्ये गोरगरिबाच्या लाखो मुलांचं जीवन घडवण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला, हे विसरता येणार नाही. अनेक लोकांमध्ये शिक्षणाच्या सुविधा करून दिल्या. या ठिकाणी ज्या ज्यावेळी अडचण आली त्यावेळी अनेक वेळा लोकांचे प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं होतं. मी आयुष्यात विसरणार नाही, मला अनेक रस्ते आणि पूल बांधायची संधी मिळाली, पण पनवेलच्या तिथला जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तो चौक आणि सायन या दोन ठिकाणीचा ट्रॅफिक जाम मी त्या काळातला मी बघितला. आताही थोडा कमी झाला, पण आता आम्ही मुंबई पुन्हा नवीन हायवे बांधणार आहे पुन्हा, आणि तो आता त्याचा पहिलेही टेंडर निघालंही. आता हा अटल पूल क्रॉस केल्यानंतर लगेच 4 किलोमीटर नंतर मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम सुरू होणार आहे. त्यातलं पहिलं पॅकेजचं टेंडर निघालं आणि इथून केवळ 1.5 तासात पुणे आणि 5 तासात बंगलोरला जाता येईल असा हायवे बांधणार आहोत. आणि ज्यामुळे जिकडे रोड झाला तिकडे विकास होतो, पण त्याचबरोबर पोर्ट देखील महत्वाचं आहे. JNPT हे आपल्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. हे जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट आहे आणि भारताच्या विकासामध्ये JNPTचं खूप मोठं योगदान आहे. आणि आज हे पोर्ट खऱ्या अर्थाने ताकदीने शक्तीने उभा आहे. ज्या भूमिपुत्रांनी या पोर्ट करता जागा दिली, रस्त्याकरता जागा दिली, त्या सगळ्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आणि दुसरीकडे या सगळ्या विकास कामाची फळं मात्र इथल्या स्थानिक माणसाला देखील चाकायला मिळाली पाहिजे याची तेवढीच काळजी घेणं हे रामशेठ यांनी आयुष्यभर एक तत्व म्हणून स्वीकारलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने हे जे रामपर्व पुस्तक आहे यात त्यांच्या जीवनाची जी सुरुवात आहे ती शून्यापासून आहे. पण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ज्या शिक्षण संस्थेमध्ये आजही त्यांचा सहभाग आहे, त्यामागे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. आणि म्हणून गोरगरीब सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. केवळ सुशिक्षित होणं नाही तर सुसंस्कृत देखील पिढी झाली पाहिजे याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या जीवनाची सुरुवात एक शिक्षक म्हणून त्यांनी केली आणि व्यावसायिक म्हणून देखील जी कामं केली त्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टर लोकांचा स्वभाव आहे की कामामध्ये कधीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून तसंच ठेवून देतात. पण ज्यावेळी JNPT मध्ये त्यांनी कामं केली कुठल्याही कामात कधी बेईमानी नाही केली, कामाची तक्रार नाही आली. कारण मी अनेक वेळा क्वालिटीच्या बाबतीत बराच आग्रही होतो, पण मी मेहनतीने काम करीन, हे सगळे प्रकल्प चांगले तयार झाले पाहिजे. केवळ पैसे कमवणं मला केवळ अपेक्षित नाही आहे, हे प्रकल्पही चांगले होतील आणि ते करताना मला 2 पैसे मिळाले तेवढे मी समाधानी आहे, ही वृत्ती त्यांनी ठेवली. आणि त्यांच्याबरोबर माझ्याकडे अनेक वेळा ते आले त्यावेळी त्यांनी आपल्यावर अनेक इथले तरुण लोक कॉन्ट्रॅक्टर तयार केले आणि मला सांगितलं की या सगळ्या लोकांना जर कामं मिळाली तर कामही चांगलं होतील आणि स्थानिक जनता आपल्याला सहकार्य पण करेल. त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण करणारं राजकारण त्यांनी केलं. 1952 आपलं विशेषतः 52 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी का निवृत्त झाले मला कळलं नाही. पण सुनील गावस्करांनी आपल्या ज्यावेळी ते उत्तम क्रिकेट खेळत होते
त्यावेळी कलकत्ता टेस्टमध्ये त्यांनी 92 रन काढले, अनेक विश्व रेकॉर्ड तयार केला आणि अचानक त्यांनी निवृत्ती जाहीर केली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून. तेव्हा लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये उत्तम क्रिकेट खेळता, तुम्ही निवृत्त का होता? तेव्हा तटकरे साहेब त्यांनी दिलेलं उत्तर जरूर लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आणि मी. त्यांनी उत्तर असं दिलं की लोक असं विचारतात तुम्ही का रिटायर्ड होत आहात, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. आणि लोक जेव्हा म्हणतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहात, तेव्हा त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे की आता लोकांची अपेक्षा काय आहे. कारण सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागलाय का जो चिपकला तो उठतच नाही. जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर, आणि समाधान कुणी नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हणतात मला आमदारकीचं तिकीट द्या. मी एकदा राजस्थानच्या विधानसभेत भाषणांना म्हटलं होतं की राजकारण हे दुःखी आत्म्यांचा, अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. नगरसेवक याकरता दुःखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आमदार याकरता दुःखी आहेत, ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही. मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही. आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे, तो केव्हा मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात, केव्हा काढतात, भरोसा नाही. म्हणजे सगळे ऑक्सिजनवर. आणि म्हणून तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी आहे. जे जे मला समाजाकरता आलं ते मी केलं. जनतेने मला जेवढे आशीर्वाद दिले त्याच्याप्रमाणे माझी जबाबदारी लोकशाहीमध्ये पाळली. आणि समाजकारण जे आहे, सेवा आहे लोकांची, शिक्षणा क्षेत्रातलं कार्य असेल, सर्व याच्यामध्ये मी आता काम करत राहीन असं म्हणून त्यांनी 52व्या वर्षी सांगितलं मी निवडणूक लढवणार नाही. कारण म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की आज रामशेठ सारखे नेते राजकारणामध्ये जवळपास नाही आहेत. खरं म्हणजे आपलं राजकारण आणि तो आजच्या आपल्या याचा विषय नाही आहे. पण आमच्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सत्ताकारण केवळ उपयोगाचं नाही आहे, तर सामाजिक जबाबदारी, सामाजिक दायित्व, सामाजिक संवेदनशीलता, समाजातला गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांच्याबद्दलची कटिबद्धता, शिक्षण असेल, स्वास्थ्य असेल, सेवा असेल, रोजगार असेल, या क्षेत्राबद्दल सातत्याने प्रश्न सोडण्याकरता तळमळीने काम करणं हे खरं राजकारण आहे. आणि ते राजकारणाचं व्रतस्थ राजकारण रामशेठ यांनी आपल्या जीवनात स्वीकारलं. आणि म्हणून आज त्यांचा आदर्श सत्तेच्या राजकारणात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी निश्चितपणे ठेवला पाहिजे. परमेश्वर कृपेने त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज जरी आपण अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत असलो तरी त्यांची मला पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे पुन्हा एकदा आपण त्यांचे 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा नक्की येऊ. मी पण येणार. आज मी स्पेशली दिल्लीहून आलो या कार्यक्रमाकरता. कालच मी गुवाहाटीला होतो, गुवाहाटीहून बंगलोरला गेलो, बंगलोरहून रात्री दिल्लीला गेलो आणि आज रात्री पुन्हा इथे आलो. तर मला आमचं ऑफिस म्हणालं साहेब खूप उलटं होत आहे, त्रास होतो आहे. अरे म्हटलं ते नाही, मला जायचं आहे या कार्यक्रमाला. आणि आज मी या नवीन विमानतळावर पहिल्यांदा आलो आणि मला खूप आनंद आहे की ज्या परिवाराशी माझे पारिवारिक संबंध आहे आणि विशेषतः प्रशांत आणि त्याचा भाऊ पण उत्तम वारसा चालवतात आहेत, त्या सगळ्यांच्या या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची गेल्या 25-30 वर्षापासून त्यांच्याबरोबरचा सहकारी म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळाली. याबद्दल मी स्वागत समितीचे पण आभार मानतो. आणि विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांनी सहकार्य केलं नसतं तर हे जीवन यशस्वी झालं नसतं. शेवटी घरामध्ये किती संपत्ती असेल, किती मर्सिडीज गाड्या असतील, पण मुलाबाळांचा आणि घरातला आई वडिलांचा जर कोऑर्डिनेशन नसेल तर स्पार्क निग्लेक्टेड बर्न द हाऊस. त्या घरात सुख नाही राहत. पण आज सुखी जीवन पारिवारिक जीवन आहे आणि या जीवनामध्ये विशेषतः श्रीमती रामशेठ ठाकूर यांचंही पण मोलाचं योगदान आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय रामशेठला एवढं कार्य करता आलं नसतं. त्यामुळे या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो.
आणि या भागातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता हे राम पर्व जे आहे हे 100 वर्षापर्यंत असंच हायवेवरून धावत राहील अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना निरोगी जीवन मिळेल आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.